श्री स्वामी समर्थ. आपण म्हणतच असतो की आपले कर्म आपण नीट ठेवावे, आपण असे वागावे, आपण तसे वागावे आणि समोरचा कितीही वाईट वागला तरी आपण आपली नीतिमत्ता चांगली ठेवावी, कारण की ह्याचा परिणाम आणि कर्माचा फेरा हा कुणालाच चुकत नाही. पण मग ह्याचा आपल्या जीवन आणि मरणाशी काय संबंध? आणि आपण जेव्हा मृत्यू पावतो त्यानंतर ह्या कर्माचा त्यावरती परिणाम होतो का? आणि हे सगळं खरं आहे का? ह्याची वास्तविकता काय आहे? आणि ह्या सर्वाचा आपल्या जीवन मरणाशी संबंध काय आहे? तर ह्या कर्मानुसारच आपल्या मृत्यूनंतर आपला हिशोब लागत असतो. त्यासाठी गरुड पुराणामध्ये अनेक आख्यायिका आणि गरुड पुराणामध्ये याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपण मृत्यू पावल्यानंतर आपल्याला आपल्या कर्मांचा हिशोब देत 13व्या दरवाजामधून जावे लागते. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की हा 13वा दरवाजा म्हणजे नेमकं काय आहे आणि गरुड पुराणामध्ये याबद्दल काय माहिती दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या घरामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर त्याचा जेव्हा आपण 13वा करतो त्या दिवशी आपण गरुड पुराणाचं वाचन करत असतो. ह्यामुळे त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते अशी मान्यता आहे. ह्या गरुड पुराणानुसारच जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचा आत्मा एका रहस्यमय प्रवासाला निघालेला असतो आणि या प्रत्येक प्रवासामध्ये त्याला 13 दरवाजांमधून जावे लागते. जेव्हा तुम्ही प्रत्येक दरवाजावर त्याला एका नवीन परीक्षा द्यावी लागते आणि 13वा दरवाजा ह्या सर्वांमध्ये खूप जास्त निर्णायक आहे. या दरवाजालाच गरुड पुराणामध्ये तांडव असं म्हणतात. ही एक भयावह मिथक आहे नाही तर आत्म्याच्या खोलीला हादरवून टाकणारा अनुभव आहे. देव किंवा यमदूत येथे येत नाहीत तर इथं तुमचा आत्मा स्वतःचा साक्षीदार आणि स्वतःचा न्यायाधीश असतो. आपण काय कर्म केले आहे आणि त्याचा परिणाम हे आपल्याला काय भोगायचा असो, मग हे कर्म तुमचं छोटं असेल किंवा मोठं असेल, या सर्वाचा परिणाम तुमच्या ह्या गोष्टीवरती होत असतो आणि त्या कर्माचा हिशोबच तुम्हाला इथे लावायचा असतो. आता प्रत्येक ठिकाणी आपल्या जन्म आणि मृत्यूबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हिंदू आणि काही इतर भारतीय धार्मिक परंपरांमध्ये मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाला अनेक समजुती आणि श्रद्धा आहेत. यापैकी एक समजूत म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याला 13 रहस्यमय दरवाजांमधून जावे लागते. ही संकल्पना विशेषतः गरुड पुराणाशी संबंधित आहे, ज्यामध्ये मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन केलेले आहे. आता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया की 13 रहस्यमय दरवाजांची संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे. मृत्यूनंतर जेव्हा आत्मा एका विशिष्ट प्रवासामधून जातो त्यामध्ये त्याला यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी विविध टप्प्यातून जावे लागते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा 13वा दरवाजा. आपण जेव्हा म्हणत असतो की पापपुण्याचा हिशोब ठेवण्यासाठी भगवंत आहेच ना, तर हो, इथे तुम्हाला ह्या भगवंताची आठवणच येते. 13व्या दरवाजाची संकल्पना काही वेळा या प्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यांचं प्रतीक मानली जाते. कर्माच्या आधारावर असलेला हा टप्पा तुमच्या शुद्धीकरणाचा किंवा कर्मफल भोगण्याचा एक भाग असतो आणि ह्यानुसारच तुम्हाला ठरवायचं असतं की तुम्ही स्वर्ग, नरक का पुनर्जन्मामध्ये पोहोचणार आहात. त्यामुळे हा 13वा टप्पा म्हणजे तुमच्या पुढील प्रवासाचा एक दरवाजाच आहे, हे तुम्ही इथेच लक्षात घ्या आणि आत्ताच आपले कर्मफल सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे वाचून तुम्हाला वाटतच असेल की आपल्या कर्मानुसार आपण कुठे जाणार आहोत. आता ह्याचा हिशोब आपण आत्ताच लावायला सुरुवात करू आणि आपल्या वागण्यामध्ये बदल करू. प्रत्येक दरवाजा हा आत्म्याचा कर्माचा एक टप्पा आहे. यमदूत किंवा धर्मराज यांच्या देखरेखीखाली ह्या आत्म्यामध्ये पाप आणि पुण्याचा हिशोब लागतो. काही दरवाजामधून आपल्याला जेव्हा आपण पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी कठीण अनुभवातून जावे लागते आणि त्यानंतर आपल्याला पुण्याचा दरवाजा उघडतो. तर काही वेळा हे दरवाजे भौतिक नसून प्रतिकात्मक असतात, जे आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीचे आणि कर्मबंधनामधून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोगी येतात. काही परंपरांनुसार तर आत्मा या दरवाजांमधून पितृलोकात प्रवेश करतो आणि तिथून पुनर्जन्माच्या मार्गावरती जातो. मग यामध्ये आपण 13 दिवसांचे पिंडदान आणि श्राद्धकर्म यांचा संबंध जोडतो. गरुड पुराणामध्ये वर्णन केलेल्या यमलोकाच्या मार्गावर आत्म्याला विविध लोकांमधून जावे लागते, ज्यामध्ये प्रेतलोक, पितृलोक असे वेगवेगळे अवस्था आहेत. हे दरवाजे त्या मार्गातील अवरोध आणि परीक्षा दर्शवतात. ती परीक्षा तुम्ही जेव्हा पास व्हाल त्यानंतरच तुम्हाला तुमची पुढची अवस्था काय आहे हे समजते. त्यामुळे ह्या 13 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या कर्माचा लेखाजोखाच द्यावा लागतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याच्या सावडण्याच्या विधीच्या आधी आपण गुलाल किंवा बुक्क्यामध्ये
च्या समोर एखादा दिवा लावून त्यावरती एखादं भांडं उपडं ठेवून आपण काय पुनर्जन्म मिळाला याबद्दल आपण भाकितं करत असतो. तर ही गोष्ट ही गरुड पुराणाशी आणि ह्या 13 दिवसांशी संबंधित आहे. या हिंदू परंपरेमध्ये मृत्यूनंतर 13 दिवसांचे विधी असतात. त्यामध्ये पिंडदान, सपिंडीकरण असे जे विधी केले जातात, जे आत्म्याला पुढील प्रवासासाठी तयार करत असतात. काही विद्वानांचं असं मत आहे की या 13 दरवाजांची संकल्पना आणि 13 दिवसांचा संबंध हा एकमेकांशी आहे. वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण पाहायला गेलो तर ही संकल्पना पूर्णपणे धार्मिक आणि आध्यात्मिक आहे. बऱ्याच वेळा आपल्याला हा अनुभव देखील येतो आणि तो व्यक्ती कुठल्या जन्मामध्ये गेलेला आहे हे त्यावरती उमटलेलं असतं. बऱ्याच वेळा असा अनुभव आपल्यामध्ये येत असतो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये. पण लक्षात घ्या, ही एक श्रद्धा आहे जी हिंदू तत्त्वज्ञानातील कर्म, पुनर्जन्म आणि आत्म्याच्या प्रवासावरच्या आपल्या विश्वासाला संबंधित आहे. विज्ञान आत्मा आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाला मान्यता देत नाही, त्यामुळे याला केवळ श्रद्धेचाच भाग आपण म्हणू शकतो. तर आधुनिकतेमध्ये या विषयाबद्दल आपण प्राचीन धार्मिक श्रद्धेशी अद्भुत सुसंगतता साधून आपल्याला मृत्यूनंतर काय फरक पडणार आहे याबद्दल आपण तर्क आणि वितर्क हे गरुड पुराणानुसार करत असतो. म्हणूनच आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे 13वे द्वार हे केवळ शिक्षा किंवा बक्षिसाचं साधन नाही, तर आत्म्याच्या परिपक्वतेची आणि कर्माच्या खोलीची एक अचूक आणि कठोर परीक्षा आहे. आणि हा तुमच्या आत्म्याच्या पुढील प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुनर्जन्माच्या चक्रात तुम्ही अडकून राहणार की तुम्ही मोक्षाकडे जाणार, का तुम्ही कर्म पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये परत येणार, हे सर्व तुम्हाला ह्या 13व्या दरवाजामध्येच समजले जाते. आणि हा तुमचा अंतिम न्यायालय आहे असं देखील आपण म्हणू शकतो. तर मित्रमैत्रिणींनो, जीवन हा काही खेळ नाही आणि मृत्यू हा अंतिम थांबा नाही. प्रत्येक कर्माचा आणि प्रत्येक निर्णयाचा, प्रत्येक भावनेचा परिणाम केवळ या जन्मापुरता मर्यादित नाही, तर आपल्या येणाऱ्या अनेक प्रवासामध्ये याचा खोलवर परिणाम होणार आहे. त्यामुळे 13वे द्वार घाबरवण्यासाठी नाही, तर जाणीव करून देण्यासाठी आहे, हे तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा. ते आपल्याला आठवण करून देते की केवळ कर्माचा हिशोब हे एक अपरिहार्य सत्य आहे जे टाळता येत नाही. गरुड पुराणाचा हा गूढ प्रवास आपल्याला आत्म्याच्या शक्तीबद्दल, जीवनाची गंभीर जबाबदारीबद्दल आणि मृत्यूनंतरच्या तयारीबद्दलचा विचार करण्यास भाग पाडतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की त्याचा समोरच्या व्यक्तीवरती काय परिणाम होणार आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्या जे कर्म आहेत त्या कर्माचा परिणाम तुमच्या भावी आयुष्यावरती किंवा मृत्यूनंतर काय ठरणार आहे यावरती परिणाम होत असतो. त्यामुळे आपण वागताना नेहमीच चांगले वागा. समोरचा आपल्याशी कसाही वागत असेल तरीही आपले कर्म हे नेहमीच चांगले असावे, कारण की ह्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळणार आहे, समोरच्या व्यक्तीला नाही. तर हे झाले गरुड पुराणामधील 13व्या दरवाजाबद्दलची माहिती. वेळ अजूनही गेलेली नाही. आपण आपल्या कर्मामध्ये बदल करून आपल्या आत्म्याचा पुढचा प्रवास आपण आत्ता देखील निश्चित करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.